नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. सकाळ सकाळी उठल्या उठल्या व्ह्यू दाखवला, त्यानंतर एकदम उडून परत केलेलं मक्क दाखवलं. मक्क दाखवून आंघोळीला गेलो. आंघोळ करून फटाफट वरती चाललो होतो. वरती अर्जुन दादा मक्क्याला औषध मारत होता. खूप दिवसातून वरती आलतो म्हणून वरचं मक्क बघून या म्हणलं. समाधान आणि सन्मिक दादा मागं नांगरी पण मारत होते रानात. वरचं सगळं मक्क बघून खाली आलो. अर्जुन दादाचं औषध संपत्याला बघून मी निघालो घराकडं. घरात येऊन हेलिकॉप्टर घेतलो आणि हेलिकॉप्टर घेऊन चाललो तर आरके प्लॉट कडं. मला तर काकाने जेसीबी आलती म्हणून बोलवून घेतलेली, पण इथे येऊन बघतो तर काय जेसीबी गायब होती. जेसीबीचा मेन ऑपरेटर आला नव्हता म्हणताना जेसीबी माघारी गेलती. जेसीबी कडेच का असताना माघारी जाताना दूध घ्यायला ते म्हणताना मी किटली पण घेऊन आलतो. जाता जाता दूध पण घेतलो आणि चाललो घराकडे. दूध घेऊन हेलिकॉप्टर लावलो घरात आणि चार्जिंगवरची स्कूटी घेऊन पुन्हा मळ्याकडे निघालतो. मळ्याकडे जायचं कारण म्हणजे अर्जुन दादानं वरच्या मक्क्यात तर औषध मारलाय, मग राहिलं विहिरी बसल्या मक्क्यात पण औषध मारायचं होतं. मग आपला एक पंप तर अर्जुन दादा पाशी होता आणि दुसरा पंप वैभव भैया पाशी होता. वैभव भैयाकडे पंप न्यायला आलतो, पण वैभव भैया तर आणत होता. थोड्याच वेळात वैभव भैयाकडे पंप घेतला आणि स्वारी निघाली रिटर्न. वैभव भैयाकडनं पंप आणून धुवून तर ठेवला, पण आता औषध मारायला चालत नव्हतं कारण ऊन बक्कळ पडलेलं. औषध मारायचं 4 वाजता ठरवलेलं. मधल्या वेळात मला काकाने डिझेल आणायला लावून दिले. मग काय स्कूटी घेतलं आणि लगेचच निघालो डिझेल आणायला. डिझेल घेऊन फटाफट घरापाशी आलो आणि मला 4 दुरीला औषध मारायचं होतं. मग काय युवराज चालू केलो आणि लगेच औषध तयार केलो. औषध मारायला सुरूच केलं तोपर्यंत माझ्याकडे एक कांड झाला. आता म्हणलं झालं कल्याण. काकांचा थोडाफार शिवा खाऊन पुन्हा आणि ट्रॅक्टर काढायचं नियोजन लावलो. ट्रॅक्टरला दुसऱ्या ट्रॅक्टरनं वडल्याशिवाय पर्याय राहिला नव्हता, कारण ब्लोअर पूर्णच खाली टेकलेला. काका त्याने आपल्या ऑक्स मध्ये दगड भरत होती, मग तोच ट्रॅक्टर आणून ओढून चालू केलो. अडकलेलं ट्रॅक्टर काढून एकदाच वरती जाऊन खाली आलो आणि खाली आल्यावर पुन्हा अडकलं. परत आणि काकांच्याकडनं ऑक्स बोलवून आणि पुन्हा ओढून काढलो. पुन्हा आणि चालू केलो. औषध मारून संपवून मी पुन्हा काका त्यांना जॉईन केलो. काका त्यांनी इथली विहिरीकडची दगड भरून 4 दोरीच्या खाली टाकालती, जिथं ट्रॅक्टर अडकत होतं तिथंच. विहिरीपाशी गाडा लोड करून फटाफट आलो लोकेशनवर. फटाफट गाडा मोकळा पण केला, कारण समाधान आलता मदतीला. समाधान आलता म्हणल्यावर कामाचा शेवटच होता. तेवढा गाडा मोकळा करूपर्यंतच अंधार पडलेला. त्यानंतर काकांना थोडा वेळ कुट्टी करू लागलो. कुट्टी संपूपर्यंत जेवणाचा पण टाइम झालतं आणि अंधार पण बक्कळ पडलेला. त्यामुळे आपला व्लॉग पण आणि मिनी व्लॉग पण इथेच एंड करतो. भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये. बाय.